मंडळी, वेलकम टू माय चॅनल क्वीन ऑफ स्नेहा. मी आपली स्नेहा. आणि चला तर मग आजचा आपला विषय की मी माझ्या मुलीच्या नामकरणासाठी तिला ड्रेस कसा शिवला. तर हे बघा, माझी साडी फायनल होती. ही माझी साडी या कलरची आणि हा ब्लाऊज. अगोदर मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते. जर तुम्हाला आउटफिटचे डिटेलिंग पूर्ण बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, आवडला तर लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही कॉमेंटवरून मला सांगू शकतात तुम्हाला आउटफिट आवडला का नाही. तर बघा, फर्स्टली मला ना हे असे मोठे लटकन ना जाम आवडतात. त्यामुळं ना मी जसे ब्लाऊजला ना मोठे लटकन टाकायचे प्रयत्न करतच राहते. तर ह्या ब्लाऊजला अगोदरचा त्याचा सेल्फचाच गळा होता, त्यामुळे जास्त काही त्याला गळ्याला करता आलं नाही. पण मी स्लीव्ज ह्या 3/4 टाकल्या. स्लीव्ज 3/4 टाकल्या कारण की बॉर्डर दिली आहे साडीची मोठी, मग ती बॉर्डर आपण पूर्ण घ्यायचीच आणि ती फ्लॉन्ट करायची, नाहीतर त्या मोठ्या बॉर्डरचा उपयोग काय. तर मी हे 4 टक्सचं ब्लाऊज शिवलं कारण की पर्सनली मला कटोरीचं ब्लाऊज अजिबात आवडत नाही आणि मी जास्त करून प्रिन्सेस कटचं ब्लाऊज शिवते. आणि 4 टक्सचं असले तर अतिउत्तम. आणि त्यातले त्यात प्रिन्सेस कट म्हणल्यास मला खूप आवडतं ते. आणि याचा बॅग बघूयात आता आपण. बघा, थोडंसं याची इस्त्री बिघडली आहे ब्लाऊजची. कुछ नाही, चलता आहे. हे बघा, ह्याला जास्त काही करता आलं नाही मला डिझाईन, त्यामुळं जसं आहे तसं. ह्याला इथं हुकसाठी जागा होती, पण बाळ लहान असल्यामुळे मला मागच्या हुकाचं ब्लाऊज न कम्फर्टेबल होत नव्हतं, त्यामुळं मग मी फ्रंट हुकचंच बनवलं ब्लाऊज. तर हे जोडण्यासाठी बघा मी इथं पायपिंग केली अगोदर, नंतर हा कपडा जोडला आणि नंतर काय करावं म्हणून ही राइनस्टोन चेन असते त्यानं मी डिझाईन केली आणि हे छोटे छोटे बीड्स लावले. ठीक आहे, हे माझं ब्लाऊज झालेलं. तर ही बघा, ही साडी अगदी छान सिल्कची साडी, कलर एकदम मस्त होता, मला खूप आवडलेली. आता बघूयात बाळासाठीचा ड्रेस. ठीक आहे, तर हा बघा ड्रेस. तर काय केलं मी, ही अशी साडी दुकानात घेऊन गेले. त्यांना मला मेन फॅब्रिक पाहिजे होतं या कलरचं, आणि फ्रिल वगैरे काही लावायची असली किंवा खालच्या घेरासाठी हे पाहिजे होतं. तर ही साडी अशी अख्खी घेऊन गेले आणि नंतर हा मॅचिंग असाच कलर आणला आणि हे आणलं मी 1 मीटर आणि हे पण घेतलं 1 मीटर, कारण की लहान बाळासाठी तेवढं फॅब्रिक पुरेसं असतं. 1 मीटर आणि अस्तर घेतलं 2 मीटर, कारण की कमी जास्त पडू नये म्हणून अस्तर थोडंसं एक्स्ट्रा घेतलं मी. चला, मी आता तुम्हाला ड्रेस दाखवते. बघा, हे 2 असे ताग्यातले पिसं जे भेटतात तेच पिसं मी आणले होते. बघा, हा बघा ड्रेस असा. हे जे मोती आहेत एम्ब्रॉयडरीला जे यूज होतात ना किंवा लटकन बनवण्यासाठी, हे तेच मोती लावलेले आहेत मी. नंतर ही फ्रिल बघा, ही गुलाबी कपड्याची अशी छान अशी फ्रिल बनवलेली आणि हे जांभळ्या रंगाचा पूर्ण ड्रेस बनवला. हा ड्रेस तिला इतका छान दिसत होता, ती इतकी छान दिसत होती आणि हातानं बनवलेला असल्यामुळे ना मला पण हा ड्रेस खूप आवडला. तिच्या माऊने शिवलेला अगोदर हा ड्रेस, म्हणजे थोडासा तिनं मला मदत केलेली, कारण माझं नेटकीच डिलिव्हरी झालेली होती, त्यामुळं मला मशीन काही चालवायची नव्हती. मग मी सांगत गेले डिटेल्स, तसंच मी ॲड केले नंतर. तर हे बघा, हे असे फूल बनवले ते राऊंड पेटल्स कट करून शिवून, मग त्याच्यावर दाबटीप मारली आणि ह्या 4 पेटल्स हे 4 जोडून हे छान असं फूल बनवलं. आणि हे बघा, हा बो बनवलेला राऊंडचाच एका, आणि ही फ्रिल बनवलेली. तुम्हाला याचा मी मागचा लूक दाखवते. हा बघा, आता असा एकदम कम्फर्टेबल होतं बाळासाठी. मधातून अस्तर पण लावलेलं आहे मी खूप छान, आणि सगळीकडून डबल दुमडून शिवलेलं आहे, त्यामुळं ना टोचायची कशाचीच भीती नाही. आणि हे बघा, हे बंद टाकलेले असे बांधण्यासाठी. असा गळा आहे, मोठा गळा शक्यतो मोठाच ठेवायचा, कारण की लहान मुलांना डोक्याच्या वरून बिलकुलच ड्रेस घालायला आवडत नाही, त्यामुळं ना शक्यतो मोठा गळा ठेवायचा. आणि इथेही मी थोडंसं म्हणजे छान वाटावं म्हणून असं थोडंसं चमक धमक असं बटन लावायचं, छान वाटेल हे असं.
हा बघा, हा आहे फुल ड्रेस नामकरणाचा. थोडंसं पारंपरिक, थोडंसं महाराष्ट्रीयन असं असलं ना, मग अशा सोहळ्यांची मजाच वेगळी होते. ही साडी, ब्लाऊज आणि हा ड्रेस, आम्ही एकदम मस्त दिसत होतो त्या दिवशी. फोटोज पण खूप छान आलेत. हा बघा. चला तर मग मंडळी, अशी आशा करते की तुम्हाला माझी डिझाईन आवडली असेल, तुम्हाला माझ्या डिझाईननं काही हेल्प होईल. जर असं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.